गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 22,46,400 रुपयांचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 33,46,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई 25 डिसेंबरच्या रात्री खामगाव अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला नांदुरा अकोला मार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान MP 09 GH 8165 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या DCM ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला। ट्रकमधून गुटख्याची 50 पोती जप्त करण्यात आली। या प्रकरणी ट्रक चालक ब्रिजगोपाल गुलजार सिंग यदुवंशी वय वर्ष 45 राहणार इंदोर यास ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।